नारळाची सुंदर अशा प्रकारची झाडे आपण बघू शकतात। कोकणामध्ये ही झाडे तुम्हाला जास्त प्रमाणात आढळतात। हे आहे जांभळीचे झाड। याचे पण खूप औषधी उपयोग आहेत। निसर्ग हा तुम्हाला टिपता आला पाहिजे, डोळ्यामध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्षण घेता आले पाहिजे। बघा हे झाड, आणि याला अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची फुले आहेत। हे क्षण तुम्हाला पावसाळ्यात बघायला भेटणार नाहीत। आणि त्याच्या खाली बघा ही फुले, सुंदर अशा फुलांचा हा सडा पसरलेला आहे। हे झाड कोणते मला सांगता येणार नाही, पण निसर्गाचा अनमोल असा नजारा आपल्याला बीड जवळ असलेल्या डोंगरावर आपल्याला पाहण्यास मिळेल। खूपच छान। साधारणतः मार्च एप्रिल महिन्यामध्ये कडुलिंबाच्या झाडाला परत एकदा पानगळ होऊन पालवी फुटण्यास सुरुवात होते। अशा प्रकारचे मोहर या कडुलिंबाच्या झाडाला येतात आणि संपूर्ण झाड हे आपणास टवटवीत दिसण्यास सुरुवात होते। निसर्गाला एक वेगळ्याच प्रकारचा बहर येतो। हे आहे तराडाचं झाड, आणि ह्याला छान अशा प्रकारच्या शेंगा आलेल्या आहेत। ही तराडाची फुलं, या त्याच्या वाळलेल्या शेंगा आणि या त्याच्या हिरव्या शेंगा आपण पाहू शकतात। आणि हे त्याचं फूल, अशा प्रकारची सुंदर अशी फुले त्याला पिवळ्या रंगाची येतात। या फुलापासून नंतर हिरव्या रंगाच्या ज्या शेंगा आहेत त्या त्याला येतात, आणि त्याच्यानंतर या शेंगा वाळल्यानंतर त्याचा रंग अशा प्रकारचा होतो। अशा प्रकारचं हे सुंदर असे तराडाचं झाड हे आपल्याला कमी पाऊस जिथं असतो, कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ते येते, आणि याला पाणी फार कमी लागते। आणि डोंगराच्या पायथ्याशी हे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हे झाड आढळते। याचे अनेक औषधी उपयोगी वनस्पती या वर्गामध्ये ती मोडते, आणि याचे अनेक औषधी घरगुती उपयोग पण आहेत। बाभळीच्या झाडाला अशा प्रकारच्या या शेंगा येत असतात प्रत्येक वर्षी। हे पण एक काटेरी झाड आहे। याला सुंदर अशा प्रकारची पिवळसर रंगाची फुले आलेली आहेत। याचं नाव मला माहीत नाही, पण खूप अशा प्रकारचं हे झाड आहे, मजबूत। आपण जे सौंदडीचं झाड बघितलं, त्या झाडाच्या या शेंगा आहेत। मग जे आपण पोपटी रंगाचं सौंदडीचं झाड बघितलं, त्याच्या या शेंगा या अशा प्रकारच्या आहेत, ते आपण बघू शकतात। यूट्यूबवर जेव्हा तुम्हाला शूटिंगचे व्हिडिओ बनवायचे असेल, त्यावेळेस 16:9 ही बॅनरची आणि तुमच्या व्हिडिओची पण साईज ठेवा। त्याच्यामुळे तुमचे जे व्हिडिओ आहे ते फुल साईजमध्ये पाहणाऱ्यास प्रेक्षकास दिसू शकतात। परत एकदा सांगतो, यूट्यूबची जी तुमची साईज आहे बॅनरची किंवा व्हिडिओची 16:9 एवढी ठेवा। छान प्रकारचे हे सुंदर अशा प्रकारचं घरटे बाभळीच्या झाडावर पक्ष्याने बनवलेले आहे। हा आहे खडक, कठीण अशा प्रकारचा खडक। भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे खडक आढळतात। याला खूपच दीर्घायुष्य आहे। हजारो वर्ष हा खडक अभेद्य अशा प्रकारचा राहतो।
ज्या ठिकाणी खडक आहे त्या ठिकाणी घर बांधताना जास्त पाया घेण्याची आवश्यकता नसते. कोणाचाही आधार न घेता उन्हाळा असतानाही पाण्याची कोणतीही सोय नसतानाही या झाडाची मुळे ही जमिनीमध्ये घट्ट रोवलेली आहे आणि ती मानवाला स्वावलंबी बनवण्यास शिकवतात की दुसऱ्यांचा आधार नेहमीच घ्यायचा नसतो. कधीतरी आपण स्वबळावर कष्ट करून आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आजूबाजूची परिस्थिती जरी आपल्या विरुद्ध असेल, बघा आजूबाजूची परिस्थिती हिरवीगार नाही, म्हणजेच आपल्या विरुद्ध जरी असली तरी पण आपण आपलं स्वबळावर आपण आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं पाहिजे आणि आलेल्या परिस्थितीला मैदानातून न पळता तोंड दिलं पाहिजे. हे आपण या झाडापासून शिकू शकता. वरी हिरवगार झाड डोलत आहे आणि खाली बघा, आणि ते इतरांना सावली देत आहे. म्हणजे आपण स्वबळावर परिश्रमाने कष्ट करून दुसऱ्यांना आधार देण्यासाठी सावली निर्माण केली पाहिजे, दुसऱ्यांना सुख दिलं पाहिजे, समाधान देण्यासाठी आपण स्वतः मात्र जिंकलं पाहिजे. अशा प्रकारचं हे कडुनिंबाचं झाड सर्वांना संदेश देत आहे. हे झाड पहा, मला वाटतं हे हिंगणाचं झाड आहे. त्याला फळ आलेलं आहे आणि जवळच याची फुले आहेत. या फुलापासून हे अशा प्रकारचं हिंगण बनतं. पिवळ्या रंगाची ही कैरीच्या आकाराची दिसणारी हिंगणाची फळे आपण याला म्हणू शकतात. हे आहे आपट्याचे झाड. दसऱ्याला याचा सोने म्हणून वापर करतात, एकमेकाला देतात आणि दसरा सण आणि हे झाड याचे कायमचे ऋणानुबंध असे आहेत. सोनं महाग झालं की याचा उपयोग दसऱ्याला करतात आणि तो सण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. मार्च महिन्यामध्ये या आपट्याच्या झाडाची अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. त्याच्या शेंगा बघा आपट्याच्या, ही आपट्याची शेंग आहे, हे त्याचे पान, हे आपट्याचे संपूर्ण झाड. खूप छान प्रकारे हे झाड दिसत आहे. झाड चिंचेचे आहे पण त्याचं खोड जरा बघण्याजोगे आहे. त्याच्या फांद्या पण बघण्याजोग्या आहेत. बघा हे झाड आणि त्याचं खोड. नक्कीच चिंचेचे झाडे मी अनेक बघितलेले आहेत, पण अशा प्रकारचं झाड मी पहिल्यांदाच बघतोय. कदाचित हे अनेक वर्षाचं झाड असेल. त्याच्या फांद्याचं हे वेगळे पण या आहेत शिळीच्या लेंड्या. याचा शेणखत म्हणून शेतकरी
उपयोग करतो. ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेती, रासायनिक खतांचा वापर करणे आपल्या पिकासाठी जरी चांगले असले तरी शरीराला रासायनिक खतांचा वापर करणे नक्कीच अयोग्य चूक आहे. जी नॅचरल नैसर्गिक ही जे शेणखत आहे याचा वापर जर केला तर आपल्याला मानवजातीला आजार होणार नाहीत. विविध प्रकारचे जे आरोग्यास हानिकारक जे रोग आहेत किंवा मानवाचे आयुष्य कमी होण्यास रासायनिक खतांचा वापर कारणीभूत आहे. प्रत्येकाने सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याच्यापासून मिळणारा भाजीपाला किंवा पिके ही घेतली पाहिजेत. हे आहे सरपण. यालाच आपण गरिबांचा गॅस म्हणूया. HP इंडियन किंवा भारत गॅस हाच गरिबांचा गॅस आहे. याला सरपण म्हणतात, काट्याकुट्या. याच्यावरच शेतकरी बळीराजा आपली चूल पेटवतो. हल्ली प्रत्येक गावामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा आधुनिक साधनांचा वापर केला जातो. पण पूर्वी शेतकरी आणि शेतीची जी साधने आहेत यासाठी तो बैलांचा वापर करायचा. अनेक गुरेढोरे जनावरे त्याच्या गोठ्यामध्ये असायची. पण आता कालांतराने ती कमी झालेली आहेत आणि त्याच्यामुळं हे जे शेणखत आहे किंवा शेळ्याच्या ज्या लेंड्या असतात, मेंढी, शेळी, हे पण प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आणि शेणाच्या गोवऱ्या या इंधनासाठी वापरल्या जायच्या पूर्वी. हे आहे हेकळीचे झाड. ज्याला खोकला, दमा किंवा इतर आजार असतील, या पानांचा रस जर चावून खाल्ला किंवा हे पाने तोंडात धरून आपण 5 मिनिटं चावली तर याच्यापासून नक्कीच आराम मिळतो. ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. सध्या मार्च महिना असल्यामुळे बांधावर अशा प्रकारचे गवत दिसत आहे आणि ही जी सरकी आहे त्याची वेचणी झालेली आहे आणि अशा प्रकारे याला काही फक्त पानं शिल्लक आहेत. बीड जवळच्या डोंगरावर हे घेतलेले सुंदर असे आपल्या सरकीचे दर्शन. या झाडालाच कापूस येतो. हे छोटे रोपटे आहे पण याच्यापेक्षा पण जास्त मोठाले रोपटे असतात. आणि हे आहे तुरीचे झाड. या तुरीला पण शेंगा आलेले असतात, पण यावर्षी जरा पाऊस कमी आहे मराठवाड्यामध्ये. नाहीतर याच्यापेक्षा झाड हे मोठे दिसले असले, तुरीचे आणि सरकीचे पण. साधारणतः जेव्हा मार्च आणि एप्रिल महिना सुरू होतो, फेब्रुवारी महिना संपल्यानंतर जमिनीची अशा प्रकारे मशागत केली जाते, त्याची नांगरणी केली जाते. त्याच्यामुळे जे पावसाळ्यामध्ये पेरणी शेतकरी करत असतो त्यासाठी या जमिनीची पूर्व मशागत करणे आवश्यक असते. हे आहेत ढेकळ आणि याच्यामुळे जमिनीची कसदारपणा किंवा सुपीकपणा जमिनीचा वाढतो आणि पिके ही जोमदार चांगल्या प्रकारची येतात. काही वेलींनी झाडांचा आधार घेतला. बघा, ही वेल अशीच या कडुलिंबाच्या झाडावर गेलेली आहे. ही वेल आपण पाहू शकता. खाली मुळाला तिची पाने ही मजबूत असतात, नंतर ती निमुळत्या रंगाची, निमुळत्या आकाराची होत गेलेली असतात.
बघा ही वेल. बाभळीच्या झाडाची सर्व पाने गळाल्यानंतर किंवा त्या झाडापासून अलिप्त झाल्यानंतर, पानगळ झाल्यानंतर निव्वळ काटे आणि फांद्या या तुम्हाला अशा प्रकारे दिसू शकतात. हे अशा प्रकारचं हे छोटं बाभळीचं झाड आहे. बघा, आपण बघू शकतात त्याला एकही पान नाही, फक्त काटे आणि फांद्या आणि खाली खोड आहे. बघा, ही आहे सौंदड. मार्च महिना आहे. आजूबाजूला बघा सर्व वातावरण एकदम उन्हाळ वाटते, पण या सौंदर्याला छान अशा प्रकारची पालवी फुटलेली आहे. आणि हे पूर्ण झाड हे आपल्याला पोपटी रंगाचे दिसत आहे. आपण बघू शकता पोपटी कलर झालेला आहे आणि त्याच्या खोडाचा रंगही बदललेला आहे. कांद्याचा खोडाचा रंग. उन्हाळा म्हटलं की पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असणारं सुंदर अशा प्रकारचं हिरवगार गवत, त्याचा रंग अशा प्रकारे पिवळा होतो आणि अशा प्रकारे ते गवत आपल्याला दिसू लागते. हे आहे छोटेसे वारूळ. याच्यामध्ये मुंग्या, साप किंवा इतर प्राणी, उंदीर बीळ करून राहतात. हे आहे त्यांचे घरटे. हे एकदम छोटे वारूळ आहे. हे आपण बघू शकता. सध्या उन्हाळा असल्यामुळे मार्च महिना सुरू झालेला आहे. हे जे झाड आहे याच्या शेंगा अशा प्रकारच्या वाळलेल्या आहेत. पूर्ण झाडच हे वाळलेलं आहे आणि वरी बघू शकता इथं त्याला पालवी फुटण्यास सुरुवात झालेली आहे. हा आहे पक्ष्याचा खोपा. चिमणी किंवा इतर जे पक्षी आहेत ते याच्यामध्ये आपले निवासस्थान बनवतात. सुतार आपल्याला परिचित आहे. बघा, सुंदर अशा प्रकारचा पक्ष्यांचा खोपा जर तुम्हाला बघायचा असेल तर रानावनात नक्कीच आपण भटकंतीही केली पाहिजे. आणि निसर्गाची जी हवा आहे, त्याचे जे वातावरण आहे, शांतमय जो परिसर आहे, याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. शारीरिक, मानसिक सर्व प्रकारच्या समाधानासाठी काही आजारावर औषधही उपलब्ध नसतात, तर यासाठी निसर्गाची भ्रमंती वर्षातून काही दिवस किंवा दिवसातील काही तास आपण नक्कीच केली पाहिजे. हे जे पक्षी आहेत ते एक प्रकारचे इंजिनियरच म्हणायचं. इंजिनियर ज्या पद्धतीने किंवा एखादा गुत्तेदार ज्या पद्धतीने घर बांधतो, त्या पद्धतीने अशा प्रकारचं हे पक्ष्याचं घर आहे. सुंदर अशा प्रकारचा पक्ष्याचा